Next topic is multiple alleles. Multiple means several alleles. Alleles are the alternative part of a single gene. एका सिंगल जीनचे जे काही अल्टरनेटिव्ह पार्ट्स असतात, आयदर होमोझायगस असतील किंवा हेटेरोझायगस आलेले असतील. ठीक आहे, जे एकसारखे असतील तर दोन्ही पण सिम्बॉल एकसारखे येतात, जे कॅपिटल ए. ठीक आहे, हे झाले एक सिंगल जीन, त्याचे दोन अलेल्स कॅपिटल ए कॅपिटल ए. जर हेटेरोझायगस कंडिशन मध्ये असेल तर कॅपिटल ए स्मॉल ए. ठीक आहे, वेगवेगळे कॅप्स आणि स्मॉल केस आणि अप्पर केस मध्ये येतात. ठीक आहे. So let's start with our today's topic, multiple alleles. So multiple alleles means a number of alleles. So when more than two allelic forms of a gene occupy the same locus of homologous alleles. ठीक आहे. When more than two allelic forms, एकापेक्षा जास्त allelic फॉर्म एका सिंगल जीनचे जे काही सिंगल लोकस ला जे काही प्रेझेंट असतात त्याला आपण मल्टिपल alleles. So when more than two allelic forms of a gene occupy the same locus of a homologous alleles. Homologous means a simple brother allele किंवा सिस्टर allele किंवा सिंगल एक allele जो असतो त्याला homologous allele म्हणतो एका सेम फॉर्म मध्ये. So in other words, all the mutant form of a single gene constitute a series of multiple alleles. So main characteristic of मल्टिपल अलील्स महत्वाचे यामध्ये तुम्हाला मल्टिपल अलील्स म्हणजे काय तर मोर दॅन टू अलिलिक फॉर्म्स ऑफ अ सिंगल जीन ऑक्युपाइंग द सेम लोकस ऑफ अ होमोलॉगस अलील, त्याला आपण म्हणतो मल्टिपल अलील्स. त्याचे महत्वाचे कॅरेक्टर्स हे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स हे विचारले जातात. सो कॅरेक्टर्स ऑफ मल्टिपल अलील्स. फर्स्ट, द मेंबर ऑफ अ मल्टिपल अलील सेरीज ऑक्युपाइज द लोकस ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम. एक सिंगल लोकस ते सगळे मल्टिपल अलील्स प्रेझेंट असतात. देन second characteristic is only two members of such alleles are present at the time of diploid organism. Haploid, diploid, euploid, नंतर triploid, tetraploid means set, single set, double set of chromosome. Double म्हणलं तर diploid organism. So only two members of such alleles are present at a time in a diploid organism. So there is no crossing over in a multiple allelic series. If two alleles are involved in the cross, the same two alleles are recorded in F2 or H cross progeny. जर ते नॉन क्रॉसिंग ओव्हर ह्यामध्ये मल्टिपल अलील सिरीज मध्ये होत नाही, पण जर दोन अलील्स जर आले तर ते F2 जनरेशन किंवा त्याचा टेस्ट क्रॉस म्हणजे रिसेसिव्ह पॅरामीटर जर क्रॉस केला तर ते आढळतात आपल्याला. सो इन अ सिरीज ऑफ मल्टिपल अलील्स वाइल्ड टाइप इज ऑलवेज डॉमिनंट. जो वाइल्ड टाइप असतो म्हणजे पॅरेंटल टाइप आणि वाइल्ड टाइप. पॅरेंटल टाइप म्हणजे दोन्ही एकसारखे जे पॅरेंटचे जे फॉर्म आहेत. ठीक आहे, तर मल्टिपल अलील्स मध्ये काय येतात, जे काही वाइल्ड टाइप आहेत ती कधी पण डॉमिनंट असतात अदर दॅन पॅरेंटल टाइप. So rest of the alleles in the series may exhibit dominance or intermediate phenotype expression. Then the cross between two mutant alleles will always produce mutant phenotype. That means intermediate म्हणजे व्हाईट क्रॉस केला पिंक रेड बरोबर त्याचा पिंक फॉर्म मध्ये आला, हा इंटरमिडिएट फॉर्म आहे, तो कधी पण तिथे येत असतो, ऑलवेज तिथे येत असतो. सो सच क्रॉस विल नेव्हर प्रोड्यूस वाइल्ड फिनोटाइप. That is the multiple alleles do not show complementation. Then multiple alleles always control the same character of an individual. However, the expression of the character will differ depending on the allele present at the same moment. Then example of multiple alleles. First, कोट कलर इन अ रॅबिट्स. कोट कलर जो आहे रॅबिट्स मध्ये जो त्याचा रंग आहे तो. फर्स्ट, a classical example of multiple alleles is found in a coat color of rabbits. So the coat color of the rabbit, the coat color of the rabbit is controlled by four allelic form of a gene. So different four allelic forms like capital C, then small ch, then ch, capital ch, and then सिंपल सी. म्हणजे चार फॉर्म आहेत. फर्स्ट, कॅपिटल सी. दिस कॅपिटल सी प्रोड्युसेस फुल कलर ऑफ वाइल्ड टाइप. वाइल्ड टाइपचे जे कलर आहेत, ठीक आहे, वाइल्ड टाइप कलर कॅपिटल सी प्रोड्यूस करतोय. देन स्मॉल सी सी एच प्रोड्युसेस व्हाईट कोट कलर ऑफ अ रॅबिट विथ अ ब्लॅक टिप्स ऑन द इयर. ब्लॅक टिप्स इयर वरती येतात आणि तो व्हाईट कलर कोट कलर त्याचा येतो. And nose, feet, and tall
called Himalayan, that is CH. Then C, small c, produces no pigment, result in albino rabbits. अल्बिनो म्हणजे पूर्णपणे व्हाईट, पूर्णपणे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कोट कलर नसतो. सो इनहेरिटेड स्टडीज रिव्हील दॅट द अलिल्स ऑफ फॉर द कोट कलर शोज अ gradation of a dominance in the order means particular wild type is having maximum in number. Then capital CH, capital CH produces white coat color with a black tips on the particular ear, and then small CH produce which are particular nose, feet, and a particular tail called Himalayan type. Then finally the albino type are in a less number. So inheritance color in different crosses of rabbits. First, colored. So colored crossed with albino means first capital C, which is a wild type. So colored with albino individuals in F2 generation, F1 all are colored, and in F2 it segregated in 3:1, 3 colored and 1 albino. Then colored into chinchilla, mean colored capital C crossed with the capital CH. ठीक आहे. चिंचिला ह्यामध्ये कसं आहे, 4 कोट कलर आहेत. एक आहे कलर्ड जे कॅपिटल सी, दुसरा आहे चिंचिला टाइप म्हणजे कॅपिटल CH, नंतर हिमालयन टाइप म्हणजे स्मॉल CH. ठीक आहे. आणि फायनली अल्बिनो जो काय कलर्ड आहे, ठीक आहे, त्याला आपण वाईल्ड टाइप म्हणतो. दुसरा आहे चिंचिला टाइप. चिंचिला टाइप मध्ये काय, तर त्यामध्ये जो काय कलर आहे तो पूर्णपणे कॅपिटल सी म्हणजे व्हाईट कोट कलर त्याचा येतो, आणि त्यावरती ब्लॅक डॉट्स असतात, ते इयर वरती असतात, तो चिंचिला टाइप. हिमालयन टाइप मध्ये काय, तर ज्याला शेपूट असते लांबती, नाक असतं लांबतं, ते चिंचिला हिमालयन टाइप. आणि अल्बिनो म्हणजे पूर्णपणे कलरलेस. तर अल्बिनो क्रॉस कलर क्रॉस अल्बिनो बरोबर केला आपल्याला 3:1 रेशो F2 जनरेशन मध्ये इनहेरिटन्स पॅटर्न मिळतो. कलर क्रॉस चिंचिला मध्ये केल्यानंतर F1 मध्ये भेटतं. त्यानंतर कलर येतात, त्यामध्ये तो सेम पॅटर्न F2 जनरेशन मध्ये 3:1 मध्ये राहतो. पुन्हा चिंचिला क्रॉस हिमालयन बरोबर केला तर सगळे F1 मध्ये चिंचिला टाइप मध्ये येतात. त्यामध्ये 3 चिंचिला 1 हिमालयन. पुन्हा चिंचिला अल्बिनो बरोबर क्रॉस केला. आता जनरेशन म्हणजे काय, तर सगळ्यात जास्त एक्सप्रेशन कशाचं होतं मल्टिपल अलिल्स मध्ये, तर जे डॉमिनंट फॉर्म मध्ये सांगितलं, डॉमिनंट मध्ये सगळ्यात जास्त डॉमिनंट कलर, त्यानंतर चिंचिला, त्यानंतर हिमालयन आणि नंतर अल्बिनो. त्यामुळे जे जास्त आहे ते जास्त तिथे केला 3 हिमालयन 1 अल्बिनो. तर त्या पद्धतीने त्यांचा इनहेरिटन्स पॅटर्न हा ते जनरेशन टू जनरेशन हा राहत असतो. So all these experiments clearly indicates that the coat color of the rabbit is controlled by the series of multiple alleles, namely capital C, then the E. स्क्रीन दिसते, आवाज येतोय? आवाज येतोय का? येस सर. येस सर. तर त्या पद्धतीने कॅपिटल सी हा डॉमिनंट, त्यानंतर कॅपिटल, इथे करेक्शन आहे बरं का, इथे दोन्ही CH झालेत. एक कॅपिटल फॉर्म मध्ये आहे, कॅपिटल मधला जो फॉर्म आहे CH चा तो चिंचिला टाइप, आणि स्मॉल मधला तो CH चा जो काही आहे तो हिमालयन टाइप, आणि स्मॉल सी हा अल्बिनो टाइप मधला. देन capital C is small
CCH, a small CCH and C forms a series of multiple alleles. त्यामध्ये कलर टाइप मध्ये जे सेकंड एक्झाम्पल इज अ ब्लड ग्रुप इन ह्युमन बीइंग्स. ब्लड ग्रुप जो आहे तो ब्लड ग्रुप ए, नंतर ए बी, नंतर बी आणि ओ हे ब्लड ग्रुप ह्युमन बीइंग मध्ये प्रेझेंट असतात. सो वन ऑफ द मोस्ट फर्मली एस्टॅब्लिश सिरीज ऑफ मल्टिपल अलील्स इन ह्युमन बीइंग इन्व्हॉल्व द genetic locus controlling blood types A, B, then AB and O. So in 1900, Landsteiner discovered blood groups A, B, AB and particular O in human beings. So he found the agglutination may occur during the transfusion of blood from one person to another. This agglutination occurs due to the antigen antibody reaction. जी antigen antibody ज्या असतात त्यांची रिएक्शन म्हणजे आरएच फॅक्टर पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि जे अँटीबॉडीज ज्या प्रेझेंट असतात त्या वेगवेगळ्या ब्लड मध्ये. So antigen is a specific protein found on the surface of RBCs. So antibody is another kind of the specific protein found in a plasma. There are two kinds of antigens, namely antigen A, antigen B. दोन काय अँटीजनचे आणि त्यामुळे काय अँटीबॉडीज ज्या आहेत त्या पण त्याप्रमाणे अँटीबॉडी ए अँटीबॉडी बी ते तयार होत असतात. सो द ॲग्रिगेशन विच इज a high specific one. A antigen can react with A antibody alone and B antigen can react with B antibody alone. When there is a and B antibody, there will be no reaction and will not occur. With A antigen belongs to A group and they have A antigen on their RBCs and B antibody in their plasma. So person with B antigen belongs to B group and they have B antigen on their RBCs and A antibody in their plasma. So person with both A and B antigens belong to AB group and they have A and B antigen on their RBCs and are without A and B antibodies, but they having both A and B antibodies in their plasma. A आणि B अँटीजन त्यामध्ये नसतात पण त्याच्या बॉडी अँटीबॉडीज ज्या असतात हे दोन्ही प्लाझ्मा मध्ये अँटीबॉडीज ह्या तयार असतात. सो दिस इज अ पर्टिक्युलर टेबल ब्लड ग्रुप्स इन अ ह्युमन बीइंग. सो अँटीजन ए अँटीबॉडीज अँटीबॉडी असते त्यामध्ये आणि ब्लड ग्रुप त्यांचा ए ग्रुप असतो. बी अँटीजनचे मध्ये प्लाझ्मा मध्ये ए अँटीबॉडी प्रेझेंट असतात आणि बी ग्रुप त्यांचा डिटरमाइन होतो. तसंच एबी अँटीजन असणारे जे आहेत ते एबी ग्रुप मध्ये असतात त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अँटीबॉडीज त्या नसतात आणि ज्यांचा अजिबात एक सुद्धा अँटीजन नसतो ए किंवा बी त्यांचा ब्लड ग्रुप ओ राहतो आणि त्यामध्ये ए आणि बी अँटीबॉडीज ह्या प्रेझेंट असतात. ठीक आहे, म्हणजे जेव्हा दोन्ही पण अँटीबॉडीज प्रेझेंट असतात ए आणि बी अँटीबॉडीज तेव्हा अँटीजन कोणताही प्रेझेंट नसतो ओ ग्रुप मध्ये. तर हा डिफरन्स आहे ब्लड ग्रुप इन ह्युमन बीइंग्स. So inheritance of blood group. So specifically controls the production of specific antigen. An antibody is produced by the immunological mechanism. So the blood group is determined by a series of alleles, namely
capital IA, capital ID, and small I. सो कॅपिटल आय आणि कॅपिटल आय बी हे दोन अँटीबॉडीज हे जे काय अलिल्स आहेत, ठीक आहे. आणि तिसरा अलील स्मॉल आय, त्यावरती हे टोटल ब्लड ग्रुप इनहेरिटेड होत असतात. आता पहिला ब्लड ग्रुप त्यामध्ये पॉसिबल जीन टाइप्स कुठले कुठले टाइपचे असतात तर कॅपिटल IA आणि दुसरा असतं कॅपिटल आय स्मॉल आय. हे दोन जीन पॉसिबल जीन टाइप्स मध्ये हे दोन जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन हे प्रेझेंट असतं. ब्लड ग्रुप बी मध्ये कॅपिटल आय बी हा एक जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन आणि दुसरा कॅपिटल आय बी आणि स्मॉल आय हे एक जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन असतं. ए बी हा जो काय ब्लड ग्रुप आहे त्यामध्ये कॅपिटल आय ए कॅपिटल आय बी आणि जो ओ ब्लड ग्रुप आहे त्यामध्ये रिसेसिव्ह फॉर्म मध्ये जो काय आहे स्मॉल आय हे त्यामध्ये प्रेझेंट असतात. सो कॅपिटल आय कंट्रोल्स द प्रोडक्शन ऑफ A antigen. Then the allele capital IB controls the production of B antigen. Both the IA and IB are dominant over the recessive alleles of a particular capital I, small I and capital IB. So lack dominance over the each other. जेव्हा capital IA and capital IB हे त्यांचे recessive form आहेत, small I B, capital I small I, capital I small capital I B small I ह्यावर ते dominant असतात. So the heterozygote capital I A and capital I B is not intermediate between the homozygote capital I A and capital I B. जे heterozygote मधील capital I B, ठीक आहे, हे इंटरमिडिएट हे इंटरमिडिएट नाही, हे सेपरेट आहेत, ठीक आहे. म्हणजे इंटरमिडिएट फॉर्म म्हणजे जो काय आपण बघितलेला व्हाईट आणि रेडचा क्रॉस केला तर इंटरमिडिएट जो फॉर्म होता पिंक, पण तसं नाही, इथे दोन्ही पण अँटीजेन प्रेझेंट येतात, ठीक आहे. म्हणजे दोन्ही पण अलिल्स हे प्रेझेंट आहेत. त्यामुळं जो काही इंटरमिडिएट फॉर्म नाही पण तिसराच टाइप येतो कोणता तर एबी ब्लड ग्रुप आहे तो तिथे येत असतो. सो इट शोज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ बोथ द होमोझायगट. जे काही दोन्ही पण होमोझायगटचे आहेत अँटीजेन ते तिथे ते शो करत असतात. पण असं नाही की इंटरमिडिएट फॉर्म आहे, म्हणजे ए ब्लड ग्रुप बी ब्लड ग्रुप हा सेपरेट असला त्यांचा इंटरमिडिएट फॉर्म हा ए बी नाही, तर दोन्हीचा मिक्स जो काय तो फॉर्म हा येतो. टोटल मिक्स म्हणजे दोन्हीचं पण एक्सप्रेशन तिथे शो होतं. हे मल्टिपल अलीलचे एक्झाम्पल असतो. सो दिस एक्सप्रेशन इज नोन एज अ कोडोमिनन्स. कोडोमिनन्स म्हणजे दोन्हीचं पण एक्सप्रेशन. So medical application of the blood group inheritance. So it is necessary to match the donor and recipient before a blood transfusion is made. If A blood group is transfused into a B group man, then the A antibody of the recipient and the coagulation fatal. जर रक्त न चेक करता ट्रान्सफर केलं तर जे काही मिक्सिंग आणि जे काही मॅच होण्याचं काम आहे तर ते होणार नाही आणि तिथे दगावण्याची शक्यता असतो तो ऑर्गॅनिझम किंवा ह्युमन. सो इन ब्लड ट्रान्सफ्युजन the antigen of the donor and antibody of the recipient must be considered and matched. Since O group contains no antigen, it can be given to any blood group. आता O blood group हा पूर्णपणे सगळ्यांना देऊ शकतो, ठीक आहे. का तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं अँटीजन नाही, अँटीबॉडीज दोन्ही पण आहेत, त्यामुळे तो कुणालाही तो ब्लड ग्रुप देऊ शकतो. सो इट इज हेन्स O blood group is called as a universal donor and AB group contains no antibody, so it can receive any type of blood group, hence AB group called as a universal recipient. समजलं का? हे सिंपल आहे. O ब्लड ग्रुपला कोणत्याही प्रकारचा अँटीजन नसतो आणि AB ब्लड ग्रुपला कोणत्याही प्रकारचे अँटीबॉडीज नसतात. अँटीजन हा दाता असतो. जेव्हा अँटीजन जर नसेल कोणताही तर तो कोणालाही ब्लड देऊ शकतो, पण अँटीबॉडीज जर त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या नसल्या तर तो कोणत्याही प्रकारचं ब्लड हे घेऊ शकतो. देन नेक्स्ट एक्झाम्पल सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी इन प्लांट्स. सो सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी म्हणजे काय, सिंपल वर्ड मध्ये समजून घ्या. सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी स्वतःच जे काही जनरेशन चालवण्यासाठी ते पूर्णपणे प्लांट्स मध्ये फ्लॉवर जे असतं हे इनकम्प्लीट म्हणजे फुल एकदम फर्टाईल असतं फ्लॉवर, बरं का.
म्हणजे त्याचे जे काय मेल रिप्रोड्युसिंग ऑर्गन्स आणि फिमेल रिप्रोड्युसिंग ऑर्गन्स सिंगल प्लांट मध्ये फ्लॉवर मध्ये हे पूर्णपणे ठणठणीत म्हणजे ओके कंडिशन मध्ये असतात, पण त्यामध्ये काही बॅरियर्स येतात आणि त्यांच्यामध्ये पॉलिनेशन किंवा फर्टिलायझेशन प्रोसेसला ते बॅरियर्स आल्यामुळे तिथे कोणत्याही प्रकारचे तिथे सीड फॉर्मेशन होणार नाही. तर जे काय हे स्ट्रक्चरल बॅरियर असतो, ठीक आहे, पोलन ग्रेन्स आणि स्टिग्मा, म्हणजे पोलन ग्रेन्स म्हणजे मेल ऑर्गॅनिझम झाले, ऑर्गन झाले, आणि स्टिग्मा म्हणजे फिमेल ऑर्गन झाले. तर त्यामध्ये जो काही बॅरियर्स आहे, जी काही कंडिशन आहे, ज्यामुळे तिथे सेल्फ फर्टिलायझेशन होत नाही, त्याला त्या कंडिशनला सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी असं म्हटलं जातं. सो सेल्फ incompatibility is the inability of the pollen grains to fertilize the same flower or the other flower of the same plant is known as a self incompatibility. So self incompatibility system is controlled by a series of multiple alleles. ESR 98 आवाज बंद कर तुझा. So in sporophytic self-incompatibility system, the self-incompatibility reaction of the pollen grains is determined by the genotype of the plant, in which इनकम्पॅटिबिलिटी म्हणजे जे काही बॅरियर्स आहेत तर ते दोन प्रकारचे असतात. एक पहिला बॅरियर असतो स्पोरोफायटिक. स्पोर्स म्हणजे जे काही पोलन ग्रेन्स म्हणजे मेल ऑर्गॅनिझम, मेल ऑर्गन आहे, ठीक आहे, मेल ऑर्गन थ्रू जे काही बॅरियर्स आहेत ते स्पोरोफायटिक टाइप. दुसरा आहे गॅमेटोफायटिक. गॅमेटोफायटिक म्हणजे फिमेल जे काही पार्ट्स आहेत, ऑर्गन्स आहेत, तर त्यामुळे जे काही सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी येते तर ती झाली गॅमेटोफायटिक. म्हणजे फिमेल थ्रू झाली तर ती गॅमेटोफायटिक. स्पोरोफायटिक म्हणजे मेल ऑर्गन थ्रू झाली तर ती स्पोरोफायटिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी सिस्टम असं म्हणलं जातं, ठीक आहे. हे समजून घ्या थोडं, त्याचं हाय इन डिटेल. सो इन दिस पर्टिक्युलर self incompatibility reaction of the pollen grain is determined, it is determined by the genotype of the plant in which it is produced. So the respective inheritance or dominance is S1 is is dominant over the S2, and so on. S3 is recessive over S2 and dominant over S4. जे S1 हे सगळ्यात जास्त डॉमिनंट आहे, त्यानंतर S2, नंतर S3 आणि S4, सो ऑन. सो genotype of the plant S1, S2, S1, S3 and S1, S4 producing S1, S2, S1, S2 genotype जर असेल तर S1 आणि S2 हे दोन गॅमेट प्रोड्यूस होतात. S1 आणि S3 जर genotype असेल तर S1 आणि S3 टाइप मध्ये, आणि S1 आणि S4 असेल तर S1 आणि S4 हे दोन गॅमेट्स रिस्पेक्टिव्हली हे तयार होतात. त्याच पद्धतीने जर S2, S3, S2, S4 आणि S3, S4 असेल तर त्या पद्धतीने त्यांचे गॅमेट तयार होतात. आणि त्या पद्धतीने इनकम्पॅटिबिलिटी रिएक्शन ऑफ द पोलन ग्रेन्स, आणि त्यामध्ये काय होतं तर जे S1, S2 मध्ये असेल तर त्यामध्ये सगळेच S1 टाइप मध्ये हे गॅमेट्स तयार होतात. जर S1, S3 असेल तर S1 हे सगळेच तयार होतात. म्हणजे जे डॉमिनंट फॉर्म आहे तो सगळ्यात जास्त तयार होतो. आता S3, S4 मध्ये असेल तर S3 सगळ्यात जास्त तयार होतात. सो इनकम्पॅटिबिलिटी रिएक्शन ऑफ द स्टाईल इज बाय S1, S1 मोस्ट ऑफ द बाय द सिरीज ऑफ S1, S2, S3. ह्या पद्धतीने त्यांचे इनकम्पॅटिबिलिटी रिएक्शन पर्टिक्युलर स्टाईलची होत असते. सो कम्प्लीट इनकम्पॅटिबिलिटी ही कोणत्या याला येते, जर S1, S2 हे सेल्फ केलं तर त्यामध्ये पूर्णपणे कम्पॅटिबिलिटी सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी येते. म्हणजे त्यात कुठल्याही प्रकारचं सीड हे तयार होऊ शकत नाही. जर S1 आणि S2
हे दोन क्रॉस केले, जर S1 आणि S2 क्रॉस विथ S1 आणि S4 हे झालं तर पार्शियल इनकम्पॅटिबिलिटी येते. आणि कम्प्लीट कम्पॅटिबिलिटी मध्ये तिथे सीड प्रोड्यूस होतं. कधी S1 S2 क्रॉस केला S3 S4 बरोबर, तर त्यामध्ये टोटल कम्पॅटेबल हे सीड्स हे तिथे तयार होतात आणि तिथे कम्प्लीट पॉलिनेशन फर्टिलायझेशन प्रोसेस ही कम्प्लीट होऊ शकते. कधी तर जेव्हा S1 S2 क्रॉस विथ S3 S4 हे जर असेल तर कम्प्लीट कम्पॅटेबिलिटी. जर कम्प्लीट इनकम्पॅटेबिलिटी असेल तेव्हा S1 S2 हे पूर्णपणे सेल्फ केलं तर तिथे कोणत्याही प्रकारचं सीड किंवा फर्टिलायझेशन प्रोसेस होणार नाही, कोणत्या प्रकारचं सीड तिथे तयार होणार नाही. पार्शियल मध्ये काय तर S1 क्रॉस विथ S2 S1 S2 क्रॉस विथ S1 S4 टाइप मध्ये जे काय असतील जीन प्रेझेंट, तर त्यामध्ये पार्शियल इनकम्पॅटिबिलिटी इथे येणार आहे. concept is a pseudo. So pseudo alleles refers to closely linked and functionally related genes. A cluster of pseudo alleles is known as a pseudo allelic series or complex locus or complex region. Pseudo alleles म्हणजे काय, जे काही क्लोजली लिंक आणि फंक्शनली रिलेटेड जीन्स असतात त्यांना pseudo alleles असं म्हटलं जातं. ठीक आहे, जे एकदम क्लोजली लिंक आहेत म्हणजे लिंकेज त्यामध्ये झालेलं आहे आणि ते फंक्शनली रिलेटेड आहेत एकमेकांबरोबर. Then particular character of these pseudo alleles. So pseudo alleles govern different expression of the same character. एकाच कॅरेक्टरचं वेगवेगळे एक्सप्रेशन ते गव्हर्न करत असतात. Then pseudo alleles occupy a complex locus which is divided into सब लोकाय. एका सिंगल लोकसला, ठीक आहे, जो काय एक सिंगल क्रोमोझोम वरती लोकस आहे त्यावरती सब लोकस हे तयार करतात pseudo alleles. Then they exhibit low frequency of genetic recombination by crossing over and they exhibit cis transposition effect. Then isoalleles. Isoalleles, an allele that is similar in the phenotype expression to that of other independent occurring allele is known as isoallele. जे काय फिनोटाइपिक एक्सप्रेशन आहे आयसोअलीलचं हे एकसारखं राहतं. जे एकसारखं राहतं म्हणजे एकसारखं जे अलील्स ज्यांचं एक फिनोटाइपिक एक्सप्रेशन एकसारखं राहतं इतरांच्या बाबतीत, म्हणजे इतर जे काय अलील्स आहेत असताना आयसोअलील्स म्हणजे खूप सारे अलील्स असतात एका जीन्स मध्ये, अलील्स असतात आणि वेगवेगळे जीन्स आहेत. ठीक आहे, त्यांच्यामध्ये जे काय अलील्स आहेत सगळे एकसारखे एक्सप्रेशन देत असतात. फक्त काय जे त्याच्या बाजूला जे काही जीन्स आहेत त्याच्यापेक्षा ते व्यतिरिक्त असे एक्सप्रेशन असतात आणि ते जेवढे काय अलील्स आहेत म्हणजे ग्रुप असतो त्यांचा त्यामध्ये ते तेवढेच त्याच पद्धतीने सगळेच एकसारखंच एक्सप्रेशन देत असतात. त्याला आपण म्हणतो आयसोअलील्स. सो आयसोअलील्स अँड अलील्स दॅट इज सिमिलर इन द फिनोटाइपिक एक्सप्रेशन. फिनोटाइपिक एक्सप्रेशन त्याचं एकसारखं असतं टू दॅट ऑफ अदर इंडिपेंडेंटली ऑकरिंग अलील्स. जे नॉर्मल अलील्स असतात त्याच्यापेक्षा त्यांचं सेपरेट आणि एकसारखं एक्सप्रेशन फिनोटाइपिक एक्सप्रेशन असतं. सो इट इज नोन एज अ आयसोअलील्स. So there are up to type. First is a mutant isoalleles. So mutant means such alleles act within the phenotypic range of a mutant character. Then normal isoalleles means particular phenotypic range of a particular wild character. जी काय within wild character म्हणजे जे पॅरेंटल किंवा जे जुने वाइल्ड कॅरेक्टर आहेत त्या पद्धतीने असतात ते नॉर्मल आयसोअलील्स. सो pseudoalleles आणि आयसोअलील्स. pseudoalleles पुन्हा एकदा सांगतो, pseudoalleles म्हणजे जे क्लोजली लिंक फंक्शनली रिलेटेड जीन्स असतात त्याला आपण म्हणतो pseudoalleles. आणि आयसोअलील्स म्हणजे जे ज्यांचं फिनोटाइपिक एक्सप्रेशन एकसारखं असतं अदर दॅन द कंपेअरिंग टू अदर अलील्स, त्याला आपण म्हणतो आयसोअलील्स. ठीक आहे, तर हे झालं मल्टिपल अलील्सचं. ठीक आहे, नेक्स्ट टॉपिक आपला आहे जीन इंटरॅक्शन. व्हिडिओ ऑन करा सगळ्यांनी, अटेंडन्स घेतो. जीन इंटरॅक्शन आहे ती बघूया पहिली. एपिस्टॅटिक म्हणजे फिनॉमिना सांगितला. एपिस्टॅटिस इज अ फिनॉमिना इन विच द एक्सप्रेशन ऑफ वन जीन इज मास्क्ड और प्रिव्हेंटेड बाय द अनदर नॉन अलिक जीन. सो जो काय एक्सप्रेस होण्यासाठी दुसऱ्याचं जे काही इंटरॅक्शन मध्ये तो एक्सप्रेशन मास्क करतो त्याला आपण म्हणतो एपिस्टॅटिक जीन. जो मास्क ज्याचे होतात एक्सप्रेशन त्याला म्हणतो आपण हायपोस्टॅटिक जीन. आणि एपिस्टॅटिस आणि
डॉमिनन्स मध्ये महत्वाचा फरक म्हणजे एपिस्टॅटिस हे नॉन अलिल जीन इंटरॅक्शन मध्ये होतं आणि डॉमिनन्स जे आहे ते एका सिंगल सेम जीन मध्ये जे काही अलिल्स आहेत वेगवेगळे त्यांच्यामध्ये जे होतं त्याला इंटरॅक्शन त्याला आपण डॉमिनन्स म्हणतो. त्याचे जे काही इंटरॅक्शन वेगवेगळे आहेत जे 9:3:1 जो टिपिकल डायब्रिड क्रॉस आहे त्याची जी काही मॉडिफिकेशन आहेत त्यामध्ये पहिलं मॉडिफिकेशन आहे डॉमिनन्स एपिस्टॅटिस. त्याला आपण म्हणतो एपिस्टॅटिक जीन इंटरॅक्शन विच इज having a ratio of 12:3. So in dominant epistatis, that is a 12:3:1. In dominant epistatis, a dominant allele at one locus can mask the expression of both alleles, that is dominant and recessive, at another locus. So it is known as a dominant epistatis. डॉमिनन्स एपिस्टॅटिस मध्ये काय होतं सिंपल मध्ये जो डॉमिनंट जीन आहे तो रिसेसिव्ह चे जे काही जीन्स आहेत जे दुसऱ्या लोकसला, आता इथे एक सिंगल लोकस नाही, एका क्रोमोझोम मध्ये असंख्य लोकस आहेत, तर एका लोकसवरचा जो काही जीन प्रेझेंट आहे डॉमिनंट फॉर्म मध्ये तो दुसऱ्या लोकसवरती जो काही जीन प्रेझेंट आहे रिसेसिव्ह फॉर्म मधला त्याचे पण जे काय एक्सप्रेशन आहे तो टोटल मास्क करत असतो. सो in dominant epistatis, a dominant allele at one locus can mask the expression of both the alleles, dominant and recessive, at another locus. त्यामुळे सिंगल एका लोकेशनला जो डॉमिनंट जीन जो डॉमिनंट आहे तो दुसऱ्या लोकसवरचे जे जीन्स आहेत डॉमिनंट असेल किंवा रिसेसिव्ह फॉर्म मध्ये दोन्ही पण तो मास्क करत असतो. सो इट इज नोन एज अ डॉमिनंट एपिस्टॅटिस और एपिस्टॅटिक जीन इंटरॅक्शन ऑफ अ 12:3:1. So when the dominant allele at one locus, for example, capital A produces a certain phenotypic regardless of the allelic condition of the other. So locus, capital A locus is said to be epistatic to the capital B locus. म्हणजे काही कॅपिटल ए हा डॉमिनंट आहे, कॅपिटल बी हाही डॉमिनंट आहे, पण कॅपिटल ए जो डॉमिनंट बी जीन आहे त्याला तो मास्क करत असतो, त्याचे एक्सप्रेशन जे काही कॅरेक्टर होणार आहे ते मास्क करून त्याचं एक्सप्रेस होऊन देत नसतो. So furthermore, the dominant A is able to express itself in the presence of the either B or capital B or small b. So then this epistatis is said to be dominant epistatis. So only when the genotype of the individual is homozygous recessive at the epistatic locus small a can the alleles of the hypostatic locus capital B or B इज एक्सप्रेस. जेव्हा तो रिसेसिव्ह असेल तेव्हा तिथे एक्सप्रेशन होणार, जेव्हा जो डॉमिनेट असेल तेव्हा दुसऱ्या ठिकाणी कोणी असून द्या, जेव्हा तो प्रेझेंट डॉमिनेट असेल तर दुसऱ्या लोकेशनचे जे काही एक्सप्रेशन होणार जे जीन्स आहेत ते एक्सप्रेस होत नाहीत, त्याचे फक्त एक्सप्रेस होतो. त्यामुळे जो काही रेशो आहे 9:3:1 हा मॉडिफाय होतो 12:3:1. आता याचं एक्झाम्पल म्हणलं तर बघा, सो इन sorghum the nature of the grain is either padli or chaki. So when a plant with the purely grains and another with the chaki grains are crossed, the F1 is purely, and in F2 there is a segregation of 3 purely, 1 chaki. So similarly, the color of the grain either red or white. So when a plant with the red grain in a segregation of 3 red and 1 white, and red color of the grain masks the another character, that is the paleness or chalkiness of the grain. So when the color of the grain is white, it is possible to say whether the pearly or chalky, but when the color is red, it is not possible to find out whether it is pearly or chalky. ह्याचा अर्थ काय, जे पिअरली आहेत ठीक आहे, जे ग्रेन जे काय ते प्युअरली नेचरचे असतील तर ते डॉमिनंट असतात, रेड नेचरचे असतील तर ते डॉमिनंट असतात. जेव्हा प्युअरली नेचरचे ग्रेन्स आहेत हे क्रॉस केला आपला टोटल पेअरली आणि चाकी, तर त्यामध्ये आपल्याला पेअरली हे मिळतात. पण जेव्हा दोन्ही कॅरेक्टर प्रेझेंट असतात म्हणजे पिअरली पण आहेत आणि रेड कलर पण आहेत, तेव्हा ते ऑलवेज पेअरली रेड कलर जेवढे आहेत ते 12 नंबर मध्ये येणार टोटल फेनोटाइप मध्ये. त्यानंतर जे काय
पिअरली व्हाईट कलर आहेत, ठीक आहे, पिअरली व्हाईट हे 3 मध्ये येणार आहेत, आणि जे काय चाकी व्हाईट जे असतात ते एक सिंगल येणार आहे, ठीक आहे. त्यामुळे जो काही रेशो आहे टोटल, तुम्हाला जे काही प्रॉब्लेम्स प्रॅक्टिकल्स होणार आहेत त्यामध्ये हे पूर्णपणे समजून येईल, ठीक आहे. दुसरं जे काही इंटरॅक्शन आहे ते रिसेसिव्ह इपिस्टॅटिस, जो काही रेशो आहे त्याचं 9:4, त्यालाच आपण सप्लिमेंटरी जीन इंटरॅक्शन असंही म्हटलं जातं. सो रिसेसिव्ह epistatis मध्ये काय, सो इन रिसेसिव्ह epistatis the recessive allele of one locus masks the expression of the both dominant and recessive alleles at another locus. जो रिसेसिव्ह इपिस्टेटिस म्हणजे रिसेसिव्ह कंडिशनला जो काही लोकसचा जो काही आलेला आहे त्या ठिकाणी जो डॉमिनंट किंवा रिसेसिव्ह जे काही आलेल्स असतं इतर लोकेशनला ते पूर्णपणे मास्क होतात. म्हणजे तो रिसेसिव्ह असून पण तो मास्क करतोय. दुसरं जे काय डॉमिनंट आणि रिसेसिव्ह जे फॉर्म आहेत दुसऱ्या लोकसला जे जीन्स आहेत त्यांना तो मास्क करतो. त्यामध्ये जो काय रेशो आहे तो 9:3:4 हा रिसेसिव्ह इपिस्टॅटिसचा होऊन जातो मॉडिफाय. टोटल काउंट बघा, टोटल 16 जे ऑफस्प्रिंग आहेत हे 16 तयार होणार आहेत. त्यामध्ये काही कमी जास्त ऑफस्प्रिंग हे तयार होत नाहीत. So in recessive epistatis, the recessive allele of one locus masks the expression of the both dominant and recessive alleles at another locus. तुम्हाला यामध्ये इंटरॅक्शन मध्ये हे जी वाक्य आहेत, पहिलं रिसेसिव्ह अलील म्हणजे काय हे लक्षात घ्या आणि त्याचं जे काही इंटरॅक्शन आहे ते पाठ करून ठेवा. सो सप्लिमेंटरी जीन इंटरॅक्शन त्यालाही म्हटलं जातं. सो इन जीन विच by itself has no effect but qualitatively alter the effect of the another gene. So if the recessive gene type at one locus, for example small a small a, suppress the expression of the alleles at the B locus, and the capital A locus is said to exhibit recessive epistatis over the B locus. So only if the dominant allele is present at the A locus can can the alleles of the hypostatic B locus be expressed. So the ratio become modified into 9:3:4 ratio. So example of this is a coat color in mice which is of type agouti, black and albino. So agouti color commonly occurring one which is a wild type and is characterized by the color banded hairs. So the hairs near the body is gray followed by the yellow band, and finally it is a distal part and is either black or brown. So the agouti and black coat color in mice is controlled by the capital A and small a alleles respectively. So another non-allelic dominant gene, capital C, controls the production of the enzyme which converts the colorless precursor into the melanin pigment, and it is required for the production of the color or of any pigment. So the homozygous recessive small c lacks the enzyme and no melanin is produced and the animal is white coated. जर रिसेसिव्ह फॉर्म मध्ये असेल तर तो व्हाईट कोटेड तयार होणार आहे, मेलॅनिन तिथे प्रोड्यूस होणार नाही. जर डॉमिनंट असेल तर तिथे मेलॅनिन प्रोड्यूस होणार नाही, तिथे कोट कलर हा तिथे येणार आहे, ठीक आहे. सो दिस इज एक्झाम्पल ऑफ कोट कलर in mice is the example of supplementary, means a recessive epistatic of a 9:4 ratio. Then duplicate gene with a cumulative effect, that is additive gene interaction. आतापर्यंत आपण बघितले 12:3:1 which is डॉमिनंट इपिस्टेटिस, रिसेसिव्ह बघितला 9:3:4 रेशो. आता तिसरा आहे डुप्लिकेट जीन विथ द क्युम्युलेटिव्ह इफेक्ट, that is 9:6:1 ratio, that is additive gene interaction. So when two non-allelic genes have the similar effect when they are separate, जे दोन नॉन allelic जीन्स आहेत त्यांचा एकसारखा इफेक्ट असतो तेव्हा केव्हा, जेव्हा ते सेपरेट असतात, बट प्रोड्युसेस एनहान्स इफेक्ट when they come together, and such gene interaction is known as a duplicate genes with the cumulative effect or additive. Additive means दोघांचे जेव्हा रिझल्ट आहेत ते एकत्र आले की ते एनहान्स इफेक्ट त्यामध्ये येतात, त्याला म्हणतो आपण डुप्लिकेट जीन विथ क्युम्युलेटिव्ह इफेक्ट किंवा ऍडिटिव्ह जीन इंटरॅक्शन. त्याचा रेशो आहे 9:6:1, टोटल 16 होतात, ठीक आहे. सो इफ द डॉमिनंट कंडिशन either homozygous or heterozygous at either locus but not the both produces the same phenotype, and the F2 ratio become 9:6:1. For example, where the epistatic genes are involved in the producing various amount of the substances such as a pigment, the dominant genotype of each locus may be considered to produce one unit of pigment independently. So the genotype
A small bb and particular small a b produce one unit of pigment each and therefore have the same phenotype. So the genotype small bb produces no pigment, but in the genotype capital AB having the effect is cumulative and 2 units of the pigments are produced. So this ratio of becomes 9:6:1. So in cross between two light purple grains, that is a P1 and P2, हे दोन्ही पण light purple grains आहेत. So it is and the F1 was with the dark purple grains. F1 मध्ये त्यांचा cumulative effect आला. दोन्ही पण लाईट पर्पल कलर मध्ये होते, F1 त्यांचं डार्क होते. ठीक आहे, पॅरेंटल टाइप दोन्ही पण हेच आहे, पण लाईट पर्पल आहे. So F2 segregated in 9 dark purple, 6 light purple and 1 is a white. ठीक आहे, तर हा जो काय रेशिओ आहे 9 डार्क पर्पल 6 लाईट पर्पल आणि 1 व्हाईट पर्पल, हा टोटल इफेक्ट हा ऍडिटिव्हचा आहे. सो लाईट पर्पल ऑफ द grains is evidently due to the presence of dominant gene P1 or the another dominant gene P2. So the two non-allelic dominant gene P1 and P2 possesses an additive effect, and the color of the grain is dark purple. Gene P1 and P2 are present together. When both the dominant genes are absent, the color of the grain is white. जेव्हा दोन्ही पण जे काही जीन्स आहेत ते absent असतील तर तिथे कलरलेस जे काही ग्रेन आहे ते येतं. नेक्स्ट कलरलेस मीन्स व्हाईट. देन नेक्स्ट इज अ डुप्लिकेट डॉमिनंट जीन किंवा डुप्लिकेट जीन इंटरॅक्शन त्याला म्हणतात आणि त्याचा असतो 15:1. डुप्लिकेट डॉमिनंट म्हणजे कुठला, कोणताही एक अलिल्स, ठीक आहे, आयदर डॉमिनंट असेल तर तिथे तो डॉमिनंट फॉर्म तयार करणार आहे. सो इन डुप्लिकेट जीन interaction in these two pairs of alleles either alone or together produces the same effect. दोन्ही जे काही जीनच्या पेअर्स आहेत त्यामधले एखादा जरी अलील त्यामध्ये डॉमिनंट असेल तर तिथे एकच तो रिझल्ट तयार करणार आहे. So there are identical genes but are situated on two different pairs of chromosomes. So each gene is dominant to its allele but does not add to the effect of the other. So for example, floating habit in the particular rice. So when the non-floating rice strains is crossed with the floating strain, the F1 is non-floating and the F2 segregate particular 15 non-floating and 1 floating habit. ठीक आहे, तो त्यामुळे तो रेशो आहे 15:1 हा होत असतो. नेक्स्ट is a complementary gene interaction having a ratio of a 9:7. So in duplicate recessive genes or complementary gene interaction, non-allelic genes that act together to produce a phenotype different from that produced by either alone. Complementary genes म्हणजे काय, non-allelic genes that act together. जे नॉन अलिलिक जीन्स वेगवेगळ्या लोकेशनला जे काय जीन्स मध्ये जे वेगवेगळे जीन्स मध्ये जे काही सिंगल अलिल्स आहेत त्यांच्यामध्ये जे इंटरॅक्शन होते हे नॉन अलिलिक इंटरॅक्शन आहे. सो दिस नॉन अलिलिक जीन्स दॅट ऍक्ट टुगेदर प्रोड्यूस अ phenotype different from that produced by the either alone. So in the case where the identical phenotypes are produced by both homozygous recessive genotype, the F2 ratio become 9:3 or 9:7, and the genotypes small a which is a b and a particular a which is a small b and third one is a small a small b small b produces one phenotype. मग कोणताही असेल तर एक सारखा तो होतो, त्याला म्हणतो कॉम्प्लिमेंटरी किंवा डुप्लिकेट रिसेसिव्ह जीन, त्यालाच कॉम्प्लिमेंटरी जीन इंटरॅक्शन असं म्हटलं जातं. ह्याचं एक्झाम्पल बघा. सो इन अ स्वीट पी द डेव्हलपमेंट ऑफ पर्पल फ्लॉवर रिक्वायर द प्रेझेन्स ऑफ टू डॉमिनंट जीन. एकाच वेळेस जे काही दोन नॉन अलिलिक जीन्स आहेत जेव्हा ते डॉमिनंट फॉर्म मध्ये दोन्हीकडे प्रेझेंट असतील तेव्हाच तिथे जो काही डॉमिनंट जे काही त्याचे एक्सप्रेशन होतात कॅरेक्टरचे ते होणार आहेत. म्हणजे दोन जीन त्यांचे जे काही 4 अलील आहेत त्यातले किमान दोन्ही मधले एक डॉमिनंट पाहिजे, तेव्हा तिथे डॉमिनंट जे किंवा कॉम्प्लिमेंटरी जीन इंटरॅक्शन आहे ती तिथे होते. सो in a sweet pea, the development of purple flower requires the presence of two dominant genes P1 and P2 or both the genes in a homozygous recessive condition produces white flower. जेव्हा ते recessive condition मध्ये असतील दोन्हीकडे पण तर ते recessive होणार आहे. Since both the dominant alleles P1 and P2 when present together they complement each other
and produces a new phenotype and hence called as a complementary gene. Next is a dominant and recessive interaction, that is inhibitory gene interaction. Inhibitory dominant recessive जे काही alleles आहेत त्यांची इंटरॅक्शन याला आपण म्हणतो इनहिबिटरी जीन इंटरॅक्शन. त्याचा रेशो आहे 13:3. So in this type, a dominant allele at one locus can mask the expression of both the alleles at second locus. काय सांगितले बघा. डॉमिनंट जो काय allele आहे ठीक आहे एकामध्ये तो मास्क करतो दुसरे जे काय लोकस वरती जे काय रिसेसिव्ह जे जीन्स असतात त्यांचे. सो example of this is in sorghum when the crosses were made between the plants with the purple node and a green node. The F1 was a purple node, which is a dominant form. So in F2 for 3 purple and 1 green. In a certain other crosses between the plants and a green node, since the purple is dominant over the green, and F1 is expected to be purple, but it is observed to be green. So the green for the purple node is unable to express itself probably because of the presence of the another gene. जेव्हा तो another gene जेव्हा present असतो तेव्हा तिथे expression त्याचं change होतं. So this gene is called as an inhibitory gene. So it is capable of inhibiting the production of purple color, and the plants are purple only they possesses the gene and for the purple color, and in the absence of the inhibitory gene, in the presence of the inhibitory genes, a particular plants with the green plants with the gene for the purple are unstable to exhibit the purple color and are only in green, means all plants are green. So particular जो काय रेशो आहे तो टोटल 13:3 म्हणजे हा कन्वर्ट होतो. So plants which do not have the gene for the purple color are also green whether they are having the inhibitory gene or not. So summary of these particular all the particular epigenetic ratios, क्लासिकल जो काय रेशो असतो तो 9:3:1 ठीक आहे. डॉमिनंट जो आहे ज्याला आपण की इपिस्टॅटिक जीन इंटरॅक्शन म्हणतो तो 12:3:1. त्यानंतर रिसेसिव्ह इपिस्टॅटिस 9:3:4. डुप्लिकेट किंवा ऍडिटिव्ह 9:6:1. देन इनहिबिटरी जीन इंटरॅक्शन 13:3. देन डुप्लिकेट रिसेसिव्ह त्याला आपण कॉम्प्लिमेंटरी म्हणतो 9:7. आणि डुप्लिकेट डॉमिनंट किंवा डॉमिनंट जीन इंटरॅक्शन 15:1 ठीक आहे. सो दिस इज अबाउट जीन इंटरॅक्शन. तुम्ही एकदा पुन्हा हे लेक्चर बघा जेव्हा व्हिडिओ येईल तेव्हा किंवा तुम्ही पुन्हा हे वाचा ठीक आहे. काय क्वेरी असली तर ते ग्रुपवरती टाका ठीक आहे. आज जे टॉपिक झालेत त्यावरती काय क्वेरी असेल तर ग्रुपवरती टाका. लेक्चरची व्हिडिओ पुन्हा एकदा बघा.